नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षापासून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे ती प्रसिद्ध झाली आणि मागच्या वर्षीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा कालावधी संपला होता। आता पुन्हा नव्याने ही योजना सुरू झालेली आहे आणि आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता पूर्वीसारखे राहिली नसून आता याच्यामध्ये काही मुख्यतः बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा कालावधी वाढ झालेला आहे आणि याचबरोबर अनेक जे कॅन्डिडेट आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नव्याने नोंदणी कधी होणार तर याच्या प्रतीक्षेत आहेत। तर याच्यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत तर हे पाहून घ्या, कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या बदलांची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो कालावधी आहे तो 6 महिन्यांचा होता तर आता तो वाढवून 11 महिन्यांपर्यंत नेण्यात आलेला आहे। तर हा महत्त्वाचा बदल याच वर्षी करण्यात आला होता। तर हा महत्त्वाचा बदल याच वर्षी करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट मागच्या वर्षी लागलेले होते तर यांच्यामार्फत आंदोलन करण्यात आलं आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि हा कालावधी 6 महिन्यांहून 11 महिन्यांचा करण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा बदल जो झालेला आहे तो म्हणजे शासकीय आस्थापना किंवा शासकीय कार्यालये या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून वगळण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आस्थापना असतील किंवा शासकीय आस्थापना असतील किंवा शासकीय कार्यालय असतील तर या सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले होते तर यांना प्रशिक्षण देण्यात आलं। परंतु आता अपकमिंग काही दिवसांमध्ये जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नवीन सुरू होणार आहे, नव्या कॅन्डिडेटना जी संधी मिळणार आहे आणि याचबरोबर जे कॅन्डिडेट ज्यांचा कालावधी रिन्यू होणार आहे तर अशा कॅन्डिडेटना देखील आता खाजगी संस्थांमध्ये किंवा खाजगी आस्थापनांमध्येच काम करावे लागणार आहे। तर याच्यामधून शासकीय कार्यालय, शासकीय आस्थापना वगळण्यात आलेले आहेत। तर हे महत्त्वाचे बदल याच्यामध्ये झालेले आहेत। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर वेतनवाढी संदर्भात इतर आंदोलने करत आहेत, परंतु सध्या तरी ह्या 2 नवीन नियमांचा बदल यामध्ये झालेला आहे। तर याच्यामध्ये 12वी जर उत्तीर्ण असाल तुम्ही तर 6,000 रुपये स्टायपेंड मिळतो। त्यानंतर ITI किंवा डिप्लोमा असेल तर याचबरोबर ITI किंवा डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि पदवीधर जे कॅन्डिडेट असतील यांना मात्र 12,000 रुपये अशा प्रकारचं मानधन या योजनेतून दिलं जाणार आहे। तर लवकरच नवीन नोंदणी सुरू होणार आहे। नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नवीन नोंदणी आणि या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।